मित्रांनो, आपण सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपल्याला माहीतच आहे की भारतीय संविधान अस्तित्वात येऊन 75 वर्ष झालेली आहे. हे संविधान संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 ला आत्मसात केलं व 26 जानेवारी 1950 ला याची अंमलबजावणी झाली. म्हणजेच हे संविधान सर्व भारतामध्ये लागू झालं. आपल्याला माहीतच आहे की संविधान हे एखाद्या देशाकरता का महत्वाचं असतं. संविधान हा त्या देशाचा आत्मा असतो किंवा संविधान हा त्या देशाचा सर्वोच्च कायदा असतो. मग हे संविधान बनवत असताना खूप सहजासहजी संविधान बनलेलं नाही. संविधान सभेमध्ये प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक कलमावर त्याचा उहापोह झालेला आहे. संविधान सभेने खूप साऱ्या कमिटीज बनवल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्वाची कमिटी म्हणजे मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचं अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलं होतं. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रमानं हे संविधान अस्तित्वात आलेलं आहे. हे संविधान बनवत असताना जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागलेला आहे आणि त्यानंतरच हे संविधान अस्तित्वात आलेलं आहे. या संविधानामागं प्रचंड मेहनत, त्याग या संविधानकर्त्यांचा होता. म्हणूनच आज आपण हा देश इतका पुढे गेलेला पाहत आहोत. या संविधानावर काही लोकांनी टीकाही केली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की संविधान म्हणजे ही एक गोधडी आहे. कारण या संविधानामध्ये अनेक देशांचा अभ्यास करून संविधान बनवण्यात आलेलं आहे. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की हा देश आत्ताच स्वतंत्र झालेला आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये संविधान येऊन 1 शतकाहून जास्त कालावधी झालेला आहे. आम्ही नो डाऊट सर्व संविधानाचा अभ्यास करूनच हे संविधान अस्तित्वात आलेलं आहे. पण असं करत असताना आम्ही त्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला व आपल्या देशाला कोणत्या गोष्टी पूरक आहेत, चांगल्या आहेत, त्याच गोष्टींचा या संविधानामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी याला अशी पण टीका केली की या संविधानामध्ये भारतीय मूल्य तत्व प्रतिबिंबित होत नाहीत. पण मला असं वाटतं की आंबेडकरांनी या गोष्टींना प्रत्युत्तर दिलेलं आहे. आंबेडकर असं म्हणतात की ज्या फ्रेंच राज्यक्रांतीनं स्वातंत्र्य, समता व बंधुत्व याचा संदेश दिला किंवा देणगी दिली, असं जरी असलं तरी माझ्यावर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव होता आणि त्यामुळेच मी हे सारी तत्व या संविधानामध्ये अंतर्भूत करू शकलो. त्याही पुढे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की काही वैश्विक तत्व असतात, ती तत्व त्या देशाच्या संविधानामध्ये रिफ्लेक्ट झालीच पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जेव्हा हे संविधान सभेनं स्वीकारलं त्याच वेळेस हे संविधान भारतीय झालं. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की संविधान हे भारतीय नाही किंवा याच्यामध्ये भारतीय आपण काय म्हणतात ट्रॅडिशन्स किंवा कल्चर, संस्कृती यांचा प्रभाव होत नाही. निश्चितच आहे. हे संविधान बनवत असताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्याला अस्तित्वात आणलेलं आहे. आणि या संविधानामुळेच किंवा या संविधानाच्या बळावरच आपण महासत्ताचे स्वप्न पाहू शकतो. कारण मित्रांनो, आपल्या देशाबरोबरच अनेक देश स्वातंत्र्य झाले, पण आपण जेव्हा त्यांची तुलना करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपण जो काही टप्पा गाठलेला आहे किंवा आपले जे काही स्वप्न आहेत त्याच्या मुळाशी संविधानच आहे. म्हणूनच आपण इथपर्यंत प्रवास करू शकलो. शेवटी मला असं म्हणावं वाटेल की जे आंबेडकरांचं ऐतिहासिक भाषण होतं की आंबेडकर असं म्हणाले होते की हे संविधानचं यश किंवा अपयश, चांगलं किंवा वाईट हे त्या राज्यकर्त्यांवर असेल जे राज्यकर्ते याची अंमलबजावणी करतील. म्हणजेच या अंमलबजावणीतूनच भारतीय संविधानाचं यश किंवा अपयश लपलेलं आहे असं त्यांनी निषिद्ध ग्वाही दिली होती. मला असं वाटतं की संविधान बनवत असताना संविधानकर्त्यांनी आपल्या समाजातील सर्व लोकांचा विचार केलेला आहे आणि एक परिपूर्ण चांगलं संविधान आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की भारतीय संविधान हे अखिल मानवजातीच्या उद्धाराचा जाहीरनामा आहे. कारण आपण जर आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर त्यावेळीची परिस्थिती आणि संविधान अस्तित्वात आल्यानंतरची परिस्थिती, म्हणजेच संविधानावर आपल्यावर काही नैतिक जबाबदारी दिलेली आहे की या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व कसं रुजवेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी या अमृत महोत्सव निमित्त सर्व लोकांना संविधान चिरायू हो याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.